माझं नाव अक्षय जाधव आहे। मी मेकॅनिकल इंजिनियर आहे। जवळपास मागच्या 10 वर्षापासून पुण्यात जॉब करतोय आणि मला ट्रेकिंगची आवड आहे। मी जवळपास मागच्या 2015 पासून ट्रेकिंगला स्टार्ट केलं होतं। माझा एक छोटा ग्रुप होता त्यांच्यासोबत आणि महाराष्ट्रातील जवळपास 200 किल्ले कंप्लीट झालेले आहेत आतापर्यंत आणि ट्रेक्स बोललं तर जवळपास 500 ते 600 ट्रेक्स कंप्लीट आहेत आणि बाकी ह्याच्या व्यतिरिक्त मला बाईक ट्रॅव्हलिंग हे खूप आवडते। त्याच्यासाठी मी स्वतःहून जवळपास 4 राज्य फिरलेलो आहे। हे माझं 5वं राज्य आहे जिथे मी तुमच्या थ्रू म्हणजे ग्रुप थ्रू येतो आहे आणि केदारनाथ जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी हे 8वं केदारनाथ माझं 8वं ज्योतिर्लिंग आहे। बाकीचे 4 लवकरच होतील। मेरा नाम आदित्य विशाल अग्रवाल है। मेरा अभी 10th खत्म हुआ है तो एक्चुअली प्लान तो कुछ ये नहीं था केदारनाथ आने का, था दोस्तों के साथ मनाली लेह लद्दाख ऐसा जाने का, बट फिर मम्मी ने इनके साइड से बहुत ट्रेक्स किए और मम्मा ने इनने किया था केदारनाथ का। तो आपल्याकडे पोर्शन आहे आणि बदली त्यात नाही। तो फिर इस बार मैंने सोचा कि फ्रेंड्स के साथ प्लान कैंसिल करके केदारनाथ का ट्रिप करते हैं। तो उससे त्यांची किती खासियत आहे यांच्या घरच्यांची की पोरगा म्हणजे बाकीचे लोक मनालीला फिरायला पाठवतात आणि यांच्या घरच्यांनी केदारनाथ दर्शनासाठी पाठवलेले। हेलो गाइस, ये हमारे साथ काका है। हेलो करो। हेलो काका। गाइस इन लोगों को छोड़ दो। गाइस ये हमारे ब्लॉगर मेन अक्षय भैया, ये भैया सुभाष भैया, विशाल भैया और वहाँ पर अभी हम ये बस से रुके गाइस। अभी हम यहाँ पर पानी की बोतल वगैरह लेने को रुके। ये हमारी प्रियंका दीदी, ये हमारी काकू और ये हमारे प्रमोद भैया है। ये हमारे सबसे बेस्ट गाइडेंस चैतन्य भैया। ये हमारी बस है गाइस। अभी हम धीरे धीरे बस में जाते हैं हमारे। ये हमारे चैतन्य भैया, हाँ चैतन्य दादा, ये हमारे काका काकू, ये हमारी तृप्ति दीदी, ये धिंगाना करने वाली दीदी हमारी, धिंगाना वाली दीदी ये दोनों है और ये एक ग्रुप है और ये भी हमारे बड़े यूट्यूबर है। मंडळी बघू शकता आपण इथे केदारनाथचे जे पहाड आहे, जे डोंगर आहेत ते पाहू शकता। आपल्या तुलनेत जे गड किल्ले आहेत त्याच्या तुलनेत हे जे डोंगर आहेत ते खूप ठिसूळ आहेत आणि या पहाडामध्ये आपल्याला ते छोटेसे हॉटेल पाहायला मिळतात। त्यांचे रेट थोडेसे जास्त असतात ॲक्च्युली आणि चवीलाही ॲव्हरेज असतं। एवढं काही खास आपल्याला हॉटेलसारखं भेटत नाही, पण त्याची त्यात इथे आनंद घेण्याचा एक वेगळीच मजा आहे। इथलं जेवण करण्याचा सुद्धा एक वेगळीच मजा आहे। पाण्याची बॉटल बघायला गेलं तर तुम्हाला 25 रुपयाला इथे पाण्याची बॉटल भेटते आणि जेवण वगैरे 120 रुपये थाळी, 60 रुपये वगैरे मॅगी, अशा प्रत्येक गोष्टीचा रेट हा थोडासा जास्त असतोच। पण त्यातली त्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे या डोंगर भागात सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या जेवायची आणि खायची सोय होते आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे इथले लोक खरंच खूप चांगले आहेत त्यांच्या प्रतिभावाने आणि सगळ्याच गोष्टीने। त्याची वगैरे सोय करून करत असतात आणि त्यांना ह्यांच्या रेस्टॉरंटचं आहे गजेंद्र रेस्टॉरंट, मॅगीसाठी फेमस असे हे ठिकाण आहे असं म्हणू शकतो। आणि आपल्याला याच्या पाठीमागेच आपल्याला गंगा पाहायला मिळते। इथून त्याच्या पाठीमागेच आपल्या इकडे गंगा आहे आणि मात्र समोरच हॉटेल आणि हॉटेलच्या समोरच आपल्याला हा असे पहाड पाहायला मिळतात। नमस्कार मंडळी, आपण आता आहोत देवप्रयागमध्ये। इथून देवप्रयागमधून तुम्ही बघू शकता की हे जे आसपासचे डोंगर आहेत ते किती खूप खूप उंच आहेत। हे जे डोंगर आहेत यातूनच आपल्याला हा जो
केदारनाथचा जो मार्ग आहे तो आपल्याला इथूनच पाहायला मिळतो. बरेचसे लोक वगैरे येताना जाताना दिसत आहेत, असे सोलो राईड किंवा अनेक बऱ्याचशा पद्धतीने आपल्याला इथून येताना जाताना दिसत आहेत. प्रत्येक भक्त श्रद्धाळू हा इथूनच केदारनाथला पुढे जाण्याचा प्रयास करतो. जो हरिद्वारमधून केदारनाथला जायचा जो रस्ता आहे तो इथूनच आहे या देवप्रयागमधून. आणि आपल्याला इथे समोर गंगा जी तयार होते, ज्या 2 नद्या आहेत त्या 2 नद्यापासून जी गंगा तयार होते त्या 2 नद्यांचा जो संगम आहे तो आपल्याला इथे या देवप्रयागमध्ये पाहायला मिळतो. एक म्हणजे भागीरथी, दुसरी म्हणजे अलकनंदा. आपल्याला जी आपल्या डाव्या बाजूला जी पाहायला मिळते ते आहे भागीरथी आणि उजव्या बाजूला जी डोंगरातून आलेले आहे ते अलकनंदा. आणि इथूनच आपल्याला जी गंगा आहे ती गंगा नदी तयार झालेली आपल्याला इथून पाहायला मिळते. तर तुम्ही जर बघितलं तर ह्या डोंगराच्या उजव्या बाजूकडून आपल्याला अलकनंदा आलेली दिसते नदी आणि डाव्या बाजूकडून आपल्याला भागीरथी ही जी नदी आहे ती आलेली आहे. आणि 2 नद्या मिळून ही नदी गंगा नदी तयार झाली आहे. आणि गंगा नदी अशीच पुढे ही हरिद्वारमध्ये जाऊन आपल्याला हरिद्वारमध्ये पाहायला मिळते आणि तसेच ती पुढे जाऊन समुद्राला सुद्धा भेटते. या मोठ्या नद्या इथं असण्याचं कारण म्हणजे हे खूप मोठे पहाड, कारण की या पहाडामुळे जे पावसाचं पाणी आहे ते खूप जास्त असतं. पाऊस खूप जास्त असतो, त्याचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि या नद्याचा मोठ्या मोठ्या नद्या या इथूनच तयार होतात. आपल्या जे केदारनाथ बाबा आहे ते अशाच या उंच पहाडावर जाऊन बसलेले आहेत आणि त्यांचं जे मंदिर आहे, जे 4 धाम आहेत त्यातलं एक केदारनाथ हे खूप उंचावर असलेलं आहे ठिकाण आहे आणि आपण आज तिथे जाणार आहोत. बघू शकता आत्ताचे जे दिवस आहेत ते उन्हाळ्याचे दिवस आहेत. टेम्परेचर आत्तापर्यंत खूप जास्त होतं, जवळपास 42 का टेम्परेचर गेलं होतं. आणि आत्ता जसं जसं वेळ पुढे जाते तसं तसं टेम्परेचर कमी होत जाते, सूर्य ढळत जाते आणि टेम्परेचरचं प्रमाणसुद्धा आपल्याला कमी होताना पाहायला मिळतं. इथले घरं जर बघितले तर आपल्याला पूर्ण हे अशा भुईकोट जमिनीवर न उभा राहता पूर्ण डोंगराच्या उतरत्या भागावर घरं उभा केलेलं आहे. तुम्ही जर बघितलं आहे तर आपल्याला दूरवर म्हणजे आपल्याला एक प्रश्न पडेल एवढं असा घर आहे. त्या डोंगरावर बघितलं तुम्ही खूप उंचावर आपल्याला घरं दिसत आहेत, खूप उंचावर. आणि तिथून ते लोक त्यांचं ते उपजीविका जे आहे ते कसं भागवत असेल याचा सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो. आणि उत्तराखंडामधील पंचप्रयागापैकी एक असलेले देवप्रयाग हे तीर्थस्थान अलकनंदा आणि भागीरथी नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे. पौराणिक कथेनुसार राजा भागीरथ यांनी देवी आणि देवतांना गंगा पृथ्वी वर येथे उतरण्यास मनवले असता गंगा सहित सर्व देवी देवता यांनी येथे निवास केला असून देवप्रयाग हे गंगा जन्मस्थान बनलेले आहे. तर मंडळी, आपला प्रवास होऊन बराच वेळ झालेला आहे आणि आपल्याला केदारनाथचा जो प्रवास आहे आपल्या जाणाऱ्या मार्गावर आपल्याला देवप्रयाग, श्रीनगर, रुद्रप्रयाग, अगस्त्यमुनी, गुप्तकाशी, सोनप्रयाग पार करून शेवटी आपल्याला गौरीकुंडला पोहोचावं लागतं. आणि तिथूनच आपला जो केदारनाथचा प्रवास आहे तो केदारनाथ मंदिराचा जो ट्रेक आहे आपला तिथून सुरू होतो. आणि वरून नजारे तर काय खतरनाक असणार आहेत. आपण आलोय खाली त्यासाठी. तर बघूया, इथून आहे नदी, सुंदर असा ब्रिज आहे या नदीवर. अलकनंदा ही नदी आहे, या नदीवर उभा राहिलेला हा ब्रिज आहे, बघू शकता हे ब्रिज. आणि खूप मोठे असे डोंगर बघायला पण भेटतात आपल्याला. ते डायलॉग सुद्धा आठवला, काय झाडी काय डोंगर. ते हे बघून तर खतरनाकच वाटतंय. घरं पण असे एकदम पूर्ण त्याच्या ह्याच्यावर उभा केलेले आहेत आणि समोर पूर्ण असे कातळ कोरीव कडे पाहायला मिळतात आणि त्यात सुंदर असे घरं आणि सुंदर असा परिसर आपल्याला बघायला मिळतो. केदारनाथ हे एक स्वर्गीय देवस्थान आहे आणि हे जगभरातील नाही तरच भारतातील अनेकांचे स्वप्न आहे. भगवान शिवाला समर्पित हे एक उत्तराखंडमधील सुंदर हिमालयात वसलेले एक सुंदर मंदिर सुद्धा आहे. या प्रवास खूपच नयनरम्य आहे. रस्त्यात येणारा देवप्रयाग, ऋषिकेश यासारखी ठिकाणे मन मोहून टाकतात.
निसर्गाचे अद्भुत सौंदर्य आणि या प्रवासातील रोमांचक अनुभव हा तुम्हाला इथे आल्यानंतर नक्कीच आवडेल. जम्मू काश्मीरमधलं श्रीनगर नाही, हे उत्तराखंडमधलं श्रीनगर आहे. समोर पाहत आहात ते अलकनंदा नदीच्या पात्रात असलेलं धारीदेवी मंदिरचं टेम्पल आहे. हे अतिशय सुंदर आणि मंदिरात वसले गेलेले हे सुंदर असं मंदिर आहे. हे आपल्याला हरिद्वार आणि केदारनाथच्या जो रस्ता आहे त्या रस्त्यात आपल्याला इथे पाहायला मिळतो. ठीक है, यहाँ पे ये बच्चे आ रखे हैं, सारे हमारे टूरिस्ट आ रखे हैं, वो कर्नाटका से आ रखे हैं और महाराष्ट्र से, और आपको जाना है केदारनाथ। तो यहाँ पे सिद्धार्थ होम स्टे पे आप थोड़ा सा टी ब्रेक ले रहे हैं। आप लोग जाएंगे केदारनाथ, यहाँ से 72 किलोमीटर्स बाई रोड, और उसके बाद आपको जाना होगा 20 किलोमीटर्स पैदल। ठीक है, मेरा नाम रंजना जगवान। तर नमस्कार मित्रांनो, आपल्या अक्षयच्या माउंटेन मराठी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी रविराज लगे. तर आता मी गुप्तकाशीच्या जवळपास एक 40 किलोमीटर अलीकडे आहे आणि इथून पुढं आम्हाला एक त्याच्यानंतर गुप्तकाशी ते गौरीकुंड एक साधारणतः एक 10-12 किलोमीटरचं एक अंतर आहे. ते सकाळच्या पारी बसने आम्ही कवर करणार. तिथून पुढं आम्ही एक 24 किलोमीटरचा ट्रेक सकाळ सकाळ सुरू करणार आहे आणि त्याच्यामध्ये शक्य होईल तेवढं लवकर उठण्याचा प्रयत्न करून आम्ही एक आमच्याजवळ कमीत कमी साधनासह आम्ही केदारनाथ गाठण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यामध्ये पाऊस वगैरे येण्याचे चान्सेस असल्यामुळे रेनकोट्स आणि संध्याकाळसाठी गरमीसाठी आपलं स्वीट जॅकेट्स वगैरे आहेत. तर सगळ्यांनी तशी तयारी केलेली आहे आमच्या ग्रुपमधल्यांनी. तर पाहू आता पुढचं कसं काय होतं काय. आणि ह्या बिचाऱ्यासाठी कमीत कमी लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बिचारा खूप अक्षयसाठी काम करत आहे. आदित्य अग्रवाल आहे त्याचं नाव आहे. तर त्या बिचाऱ्यासाठी कमीत कमी लाईक केलं पाहिजे. तर नक्की शेअर करा. नमस्ते, मी तृप्ती काळे. आम्ही आता केदारनाथला चाललो आहोत. केदारनाथ हे असं ठिकाण आहे जिथे शंकर महादेवांचं 11वं ज्योतिर्लिंग आहे. 11वं ज्योतिर्लिंग आहे आणि माझी 11वी रास असल्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. जिथे गणपती बाप्पाने इथे प्रदक्षिणा घातली होती शंकर आणि पार्वतीला, आणि अशा या पवित्र ठिकाणी मी जाऊन मला खूप ब्लेस मिळावे ह्या इच्छेने मी चाललेली आहे.